समर असू दे की विंटर, एक गोष्ट कॉमन आहे, इलेक्ट्रिसिटी बिल. 5,000 रुपयाचं इलेक्ट्रिसिटी बिल येत आहे. अगं मग एवढं एसी गीझर यूज करणार तर बिल तर येणारच ना. पण माझ्याकडे एक उपाय आहे जेणेकरून तू तुझ्या बिल मधले 15 ते 20% वाचवू शकतेस. कोणता इलिगल उपाय तर नाही आहे ना? अजिबात नाही. तुला फक्त एक स्मार्ट मीटर इन्स्टॉल करायचं आहे. इनफॅक्ट गव्हर्नमेंट स्वतः तुला 15 ते 20% सबसिडी देते एक स्मार्ट मीटर इन्स्टॉल करण्यासाठी. पण एक मिनिट, हे स्मार्ट मीटरने बिल कसं कमी होईल? बघ, आता तुझं बिल मॅन्युअल रीडिंगला घेऊन बनतं, ज्याच्यामध्ये ऑब्व्हियसली मिस्टेक्स असतात. स्मार्ट मीटर लावल्यानंतर तुला एकदम ॲक्युरेट आणि रिअल टाइम ट्रॅकिंग मिळेल, म्हणजे जेणेकरून तुझ्या बिलमध्ये ना इझिली 10 ते 15% फरक दिसून येईल. नाही म्हणजे एक मिनिट, मॅन्युअल रीडिंग मध्ये 2 ते 4% एरर असू शकतो, पण हे 15 ते 20% कसे काय कमी होणार? म्हणजे मला कळलंच नाही काय. बघ, अनलाईक युअर ओल्ड मीटर, स्मार्ट वाल्यामध्ये ना इलेक्ट्रिसिटीचे व्हेरिएबल्स असतात. आता तिथे तुला दिसून येतं की आता हा पीक टाइम आहे आणि ह्यात तुझ्या इलेक्ट्रिसिटीचं रेट एवढं जास्त आहे. तर अशी कामं ज्याच्यामध्ये जास्त इलेक्ट्रिसिटी यूज होते, म्हणजे वॉशिंग मशीन, इंडक्शन, हे सगळं तू नॉन पीक आवर्स मध्ये करू शकते, जेव्हा इलेक्ट्रिसिटीचे युनिट्स स्वस्त असतात. आणि हेच केल्याने तुझे 15% आरामात वाचतील. मग लावायचा काय खर्च आणि काय प्रोसेस आहे, हे सगळे डिटेल्स मी कॅप्शन मध्ये टाकलेत. सो येस, फॉलो करायला विसरू नकोस.